रोम रोम भाइयों। तर गाडी आपण खाली करून आलो होतो कडीला भरायला. आपल्याला मुळशीचा माल मिळाला होता, तर ह्या कंपनीतून आपल्याला गाडी भरायची. तर चला गाडी भरून घेऊ आणि काय मटेरियल ते पाहू. हे मटेरियल लोड करायचे आपल्याला मित्रांनो, आपल्या पुण्याचे. तर चला भरून घेऊ. मटेरियल कालपासूनच रेडी होतं, सगळेजण आपली वाट बघत होते. आपली गाडी खाली झाली नव्हती. सकाळ सकाळ आपण गाडी खाली गेली आणि आली ते लगेच गाडी भरायला लागली. गाडी भरून झाली होती. कंपनीवाला बोलला एक फोटो काढ, तो फोटो काढून घेतला आपण आणि पॅक करून घेतले. गाडी भरून आपण निघालो सानंद मार्गे, बावला आर्गी डावलक्या मार्गे आपण जुन्या हायवेला आलो. तिथून आता आपण आनंदमधून एक्सप्रेसला चढणार आहे. आनंदवरून चढलो आपण आणि एक्सप्रेसवेला लागलो. पुढे आल्यावर भूक लागली होती, म्हणलं जेवून घेऊ आपण. जेवण वगैरे केलं आणि पुन्हा एकदा एक्सप्रेसला चढलो. हे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरती भरूचपासून किमपर्यंत जो पट्टा आहे त्या रस्त्यावर इतका भयानक भ्रष्टाचार माजवलेला आहे. एकदम थर्ड क्लास क्वालिटीचं फिनिशिंग आहे आणि त्यामुळे गाड्या एवढ्या आदळापड होत्यात, काही हिशोबच नाही. टोल मात्र मजबूत घेते ती आणि गाड्यांचे हाल होतात मारण्याचे. एक्सप्रेस वेवरती स्पीड ब्रेकर टाकलेत 7 आणि जंक्शनचा लाईट जंक्शनचा जो तार व्हायचा जो टॉवर आहे का, तो टॉवर मध्येच्या रस्त्यात. आता हा रोड बनायला कोणता इंजिनियर होता काय माहिती, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. साइडने रोड बनवलाय, सर्व्हिस रोड एक्सप्रेस हायवेला, दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हायवेला साइडने रोड बनवलाय. इंजिनियरला सॅल्यूट आहे. अरे खाता तरी किती. झोप येत होती म्हणून गाडी साईडला घेतली. जरा तोंडावर वगैरे पाणी वगैरे मारलं, फ्रेश झालो, जरा थोडासा स्ट्रेच केलं. म्हणलं झोप येत असली ना अशी मित्रांनो, कधी पण गाडी साईडला घ्यायची, थोडं तोंडावर वगैरे पाणी मारायचं, अंगाला स्ट्रेस द्यायचा. आणि तरी झोप जात नसेल तर 2 तास झोप काढा मित्रांनो, जीवापेक्षा काही मोठं नाही आहे. एक्सप्रेसवेवरून उतरल्यानंतर पावसाने आपलं दणक्यात स्वागत केलं. जोरदार पाऊस पडत होता मित्रांनो. कापरडा घाटाचे थोड्या वेळ थांबलो, चहा वगैरे घेतला आणि प्रवास आपला कंटिन्यू केला. कापरडा घाट वगैरे पास करून वर आल्यानंतर सुतारपाड्याजवळ आलं. मजबूत असं धुकं लागलं. 20 किलोमीटरच्या रोडला पास करायला मला जवळजवळ 1.5-2 तास लागला. सकाळ सकाळ आपण नाशिकमध्ये पोचलो. तर आपल्याला निवृत्ती महाराजांची पालखी निघालेली नाशिकच्या सिन्नरजवळ मिळाली. पुण्यात वगैरे पोचलो आणि आल्या ट्रॅफिकने आपलं स्वागत केलेलं आहे. मरणाचा टाईम गेला मित्रांनो, मरणाचं ट्रॅफिक लागलं. कंपनीत गाडी खाली करायला भरपूर टाईम झाला, भरपूर लेट पोचलेलो आहे. आता आपली गाडी खाली होणार होतं मुळशीमध्ये. तर पहा हे मुळशीचं विहंगम दृश्य. गाडी खाली करून घेऊ आणि भेटूया पुढच्या भागात. खूप उशीर झालेला आहे, तर भेटूया पुढच्या भागात.